नंदुरबारच्या राजकारणात खळबळ. कथित ध्वनिफिती प्रकरणी भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी अटकेत. डॉक्टर हिना गावित, रक्षा खडसे, मालती वळवी, आमशा पाडवी यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ प्रकरणाचा तपास, एलसीबी पथकाची कारवाई. नंदुरबारसह जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या राजकारणात कथित ध्वनिफितींमुळे मोठी खळबळ उडाली असतानाच या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. काही दिवसापासून फरार असलेले भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना अखेर नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकानं चौधरी यांना ताब्यात घेत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आली. चौधरी यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल झालेल्या एका कथित ध्वनिफितीत भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि जातीवाचक स्वरूपाची विधानं केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी डॉक्टर हिना गावित यांचे बंधू रोहन गावित यांच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांखाली विजय चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील ध्वनिफिती चोरी करून त्या इतरांना विकून समाज माध्यमांवर पसरवल्याचा आरोप झाला. चौधरी यांच्या मुलानं दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या स्वीय सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधिताला अटक झाली आणि 4 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला. नंदुरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज नव्या कथित ध्वनिफिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. या ध्वनिफितींमधील संभाषणामुळे अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्तींची बदनामी होत असल्याचा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर विजय चौधरी यांच्या अडचणी वाढल्यात. त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत सुमारे 3 गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलंय. या कथित ध्वनिफितींमध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, आमदार आमशा पाडवी, राजेश पाडवी, अमरीश पटेल यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांशी झालेल्या संभाषणाचा दावा केला जातोय. मात्र या ध्वनिफितींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून छेडछाड किंवा फेरफार करण्यात आल्याचा आरोप संबंधित नेत्यांकडून करण्यात आला. सध्या डॉक्टर हिना गावित, मंत्री रक्षा खडसे, सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी आणि आमदार आमशा पाडवी यांच्याशी संबंधित कथित ध्वनिफित प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगानं विजय चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. चौधरी यांच्या अटकेनंतर आता पोलीस तपास कोणत्या दिशेनं पुढे जातो, कथित ध्वनिफितींचं सत्य काय आणि या प्रकरणातून आणखी कोणते राजकीय किंवा कायदेशीर धागेदोरे समोर येतात, याकडे नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. पंचतारका न्यूज चॅनल संपादक पंकज आहिरे.